Problem 3. Diameter of a circular garden is 42 मीटर. तर गार्डनचं जे डायमीटर आहे हे आपल्याला 42 मीटर दिलेलं आहे. देअर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन आणि 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन. फाइंड द एरिया ऑफ रोड. तर आपल्याला या रोडचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? इनर सर्कल म्हणजे गार्डनचा एरिया काढावा लागेल, आउटर सर्कलचा एरिया काढावा लागेल. आउटर सर्कलच्या एरियामधनं जर इनर सर्कलचा एरिया जर आपण सबस्ट्रॅक्ट केला तर आपल्याला एरिया ऑफ रोड मिळेल. तर सगळ्यात पहिले आपण रेडियस ऑफ इनर सर्कल काढून घेऊ. रेडियस ऑफ इनर सर्कल. तर डायमीटरच्या हाफ होईल म्हणजे गार्डन जो आहे तर त्याचं डायमीटर किती आहे? 42 मीटर. तर डायमीटर 42/2 म्हणजे 21. याला 2ने डिवाइड केलं तर 21 मीटर. तर रेडियस ऑफ इनर सर्कल किती होईल? 21 मीटर. मग आपल्याला एरिया ऑफ इनर सर्कल काढावं लागेल. एरिया ऑफ इनर सर्कल. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? πr². पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7 × r² म्हणजे 21 × 21. आता इथे काय करावं लागेल? 7ने डिवाइड करावं लागेल. 7 1 जार 7, 7 3 जार 21. आता 22 3 आणि 21चं मल्टिप्लिकेशन. तर 22 3 जार किती होऊन जाईल? 66 आणि याला 21नी मल्टिप्लाय करावं लागेल. 6 1 जार 6, 6 1 जार 6. इथे 0 घ्यावं लागेल. मग 6 2 जार 12 कॅरी 1, 6 2 जार 12 आणि 1 13. मग याची ॲडिशन होईल 6, 6 आणि 2 8, 3 1, 1386. याचं मल्टिप्लिकेशन येईल 1386. तर एरिया ऑफ इनर सर्कल किती होईल? 1386 स्क्वेअर मीटर. आता काय करावं लागेल आपल्याला? एरिया ऑफ आउटर सर्कल काढण्यासाठी रेडियस ऑफ आउटर सर्कल काढावं लागेल. तर रेडियस ऑफ आउटर सर्कल काय होईल? रेडियस ऑफ आउटर सर्कल. तर काय होईल? इनर सर्कलच्या रेडियसमध्ये विड्थ ऑफ रोड आपल्याला ॲड करावं लागेल. तर इनर सर्कलची रेडियस ऑफ इनर सर्कल मायनस प्लस याच्यामध्ये ॲड करावं लागेल विड्थ ऑफ रोड. तर इनर सर्कलची रेडियस किती आहे? 21 आहे आणि याच्यामध्ये आपल्याला विड्थ ऑफ रोड किती दिलेला आहे? 3.5. आता याची ॲडिशन 21 प्लस 3.5 म्हणजे किती होईल? 21 आणि 3 24.5 मीटर. आणि आता आपल्याला एरिया ऑफ आउटर सर्कल काढावं लागेल. एरिया ऑफ आउटर सर्कल. याचा फॉर्म्युला काय होईल? πr². पायची व्हॅल्यू 22/7 × रेडियस. किती काढलं आपण? 24.5. आता r² आहे तर 24.5 × 24.5 यांचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला? 7ने डिवाइड करावं लागेल. 7 1 जार 7, 7 3 जार 21,
24 मायनस 21 35 हा पॉईंट इथे जाईल आणि 7 5 35 आणि आता आपल्याला 22 3.5 आणि 24.5चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर पहिले आपण 22ला आपण कशाने मल्टिप्लाय करू 35ने मल्टिप्लाय करू आणि मग त्याला 245ने मल्टिप्लाय करू आणि मग 2 डिजिट नंतर पॉईंट देऊन देऊ. तर पहिले 22 इंटू 3.5 म्हणजे 35. तर काय होईल 5 2 10 कॅरी 1 5 2 10 आणि 1 11 इथे 0 द्यावं लागेल. 3 2 6 3 2 6 म्हणजे काय होईल 0 7 7. आता काय करावं लागेल 7 7 0ला 24.5ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर आता आपण 245ला मल्टिप्लाय करू 77नी कितीनी 77 आणि आलेला ॲन्सरमध्ये हा 0 ॲड करून देऊ. म्हणजे काय होईल 7 5 35 कॅरी 3 7 4 28 आणि 3 31 कॅरी 3 7 2 14 15 16 17 आणि मग इथे 0 द्यावं लागेल. आता 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 7ने मल्टिप्लाय केलं तर हेच ॲन्सर येऊन जाईल 5 1 7 1 आणि आता आपल्याला काय करावं लागेल याची ॲडिशन म्हणजे किती होऊन जाईल 5 6 8 8 1. तर यांचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 1 8 8 6 5 आणि आपल्याला हा 0 ॲड करायचा होता म्हणजे इथे 0 येईल आणि किती डिजिट नंतर 1 आणि 1 2 डिजिट नंतर इथे पॉईंट मिळेल म्हणजे द्यावं लागेल. म्हणजे काय होईल 1886.50 स्क्वेअर मीटर काय होईल एरिया ऑफ आउटर सर्कल. आणि आता आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ रोड. काय काढायचा आहे एरिया ऑफ रोड. एरिया ऑफ रोडसाठी काय करावं लागेल एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल. एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल. तर आपण आउटर सर्कलचा एरिया किती काढला आहे 1886.50 1886.50 मायनस एरिया ऑफ इनर सर्कल. इनर सर्कलचा एरिया किती काढला आहे आपण 1386 1386. आता याचा आपल्याला काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन करावं लागेल म्हणजे 1886.50 मायनस 1386.00 घ्यावं लागेल. आता याचं जे सबस्ट्रॅक्शन आहे किती होईल इथे 0 5 6 minus 6 0 8 minus 8 0 8 minus 3 5 आणि 1 minus 1 0 म्हणजे काय होत आहे 500.50 500.50. तर एरिया ऑफ रोड काय होईल 500.50 स्क्वेअर मीटर आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. प्रॉब्लेम 4 फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. तर आपल्याला सर्कलचं सर्कम्फरन्स दिलेलं आहे आणि सर्कलचा एरिया फाइंड करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरून रेडियस काढावं लागेल आणि रेडियस माहीत झाल्यानंतर एरिया ऑफ सर्कल काढावं लागेल. तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे C = 2πr.
आणि सी म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किती दिला आहे 88 सेंटीमीटर. म्हणजे सीच्या खाली आपल्याला 88 लिहावं लागेल. 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 इंटू रेडियस. आता रेडियस फाईंड करायचा आहे तर हे राईट हँड साईडचे नंबर आपल्याला लेफ्ट हँडला आणावं लागेल. तर लेफ्ट हँडला नंबर येतील तर डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे काय येईल 88 इंटू 7 वर जाईल आणि 2 इंटू 22 खाली येईल इज इक्वल टू आर. आता 22 1 जार 22 22 4 जार 88 आणि इथे 2चा भाग जाईल. 2 1 जार 2 2 2 जार 4. आता 2 आणि 7चं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 7 किती होऊन जाईल 14 इज इक्वल टू आर. मग आपल्याला रेडियस किती माहीत झालं 14 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू काय आहे 22/7. आर स्क्वेअर तर रेडियस आपण किती काढला 14. स्क्वेअर म्हणजे त्याचं 14चं 2 टाईम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे 14 इंटू 14. आता इथे 7नी डिवाईड करावं लागेल. 7 1 जार 7 7 2 जार 14. आता काय होईल 22 2 आणि 14चं मल्टिप्लिकेशन तर 22 इंटू 2 किती होऊन जाईल 44 इंटू याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 14नी. तर काय होईल 4 4 जार 16 कॅरी 1 4 4 जार 16 आणि 1 17. इथे 0 द्यावं लागेल आणि आता आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1नी. 1 4 4 1 4 जार 4 1 4 जार 4 आणि आता याची ॲडिशन 6 7 आणि 4 11 कॅरी 1 1 आणि 4 5 आणि 1 6 6 1 6 किती येत आहे 6 1 6 याचं मल्टिप्लिकेशन 6 1 6. तर एरिया ऑफ सर्कल किती आलं 616 आणि याचं युनिट काय राहील आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे तर स्क्वेअर सेंटीमीटर.